नमस्कार. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ सुरक्षा रक्षक कंत्राटी पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवार जे आहेत 7,500 तर यांच्याकरता निकष पडताळणीसाठी ची नोटीस प्रसिद्ध झाली असून या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया आणि यांचं शेड्यूल देखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे. तर PDF फाईलमध्ये प्रत्येक उमेदवाराचं नाव आणि संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तर त्यामध्ये उमेदवाराच्या दिनांकानुसार तुम्हाला येथील पत्त्यावरती पाहू शकता की सकाळी 10 वाजता आझाद मैदान पोलीस क्लब पहिला मजला हॉल आझाद मैदान पोलीस ठाणे जवळ मुंबई उपस्थित राहायचं आहे. दुपारी 3 नंतर येथे प्रवेश देण्यात येणार नाही. निकष पडताळणीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागणार आहे आणि त्याचबरोबर येथे पाहू शकता की दिलेल्या दिनांकास उमेदवार निकष पडताळणीस गैरहजर राहिल्यास त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येणार नाही. अशा प्रकारची महत्त्वाची नोटीस देण्यात आली आहे. आणि त्याचबरोबर पाहू शकता की उमेदवारांनी भरती नोंदणीसाठी जो भरायचा फॉर्म आहे तो अशा प्रकारे जो PDF फाईल आहे ती देण्यात आली आहे. तर सर्वप्रथम या अर्जाची प्रिंट काढायची आणि संपूर्ण माहिती या PDF फाईलमध्ये भरून तुम्हाला सदरच्या निकष पडताळणीसाठी हमीपत्र देखील भरायचं आहे आणि येथे उपस्थित राहायचं आहे. याचबरोबर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला येथे उपस्थित राहतेवेळी 12वीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र, त्यानंतर जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर शालांत परीक्षा प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमसिल सर्टिफिकेट यांच्या मूळ प्रतींसह सेल्फ अटेस्टेड किंवा साक्षांकित प्रती सोबत आणावायच्या आहेत. तसेच सोबत पोलीस भरतीमध्ये मैदानी व लेखी परीक्षेत हजर राहिल्याबाबतचे प्रवेशपत्र देखील कागदपत्रांची छायांकित प्रती सोबत आणावायच्या आहेत. तर लक्षात घ्या, जे उमेदवार यापूर्वी महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलात कार्यरत आहेत किंवा कार्यरत होते त्यांची सेवा कसुरीमुळे समाप्त करण्यात आली आहे किंवा करार खंडित करण्यात आला आहे किंवा पूर्वी प्रशिक्षणास पाठवण्यात आले होते परंतु राजीनामा, गैरहजर किंवा इतर कारणांमुळे प्रशिक्षण सोडून गेलेले, भरती होऊन प्रशिक्षण पूर्ण केले असून महामंडळाच्या नेमणुका प्रतीक्षाधीन यादीवर आहेत असे उमेदवार 2021च्या पोलीस भरतीस हजर राहिलेले आहेत. त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावरती संदेश मिळाला किंवा वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या यादीत नावे असले तरी त्यांनी भरती नोंदणीसाठी हजर राहायचे नाही अशी स्पष्ट नोटीस देण्यात आली आहे. तर अशा प्रकारे हजर राहिल्यास अपात्र ठरवण्यात येणार आहे. अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि लिस्ट पाहून तुम्हाला ते निकष पडताळणीसाठी उपस्थित राहायचं आहे.